पाळणाघर घ्यायचं का नाही हा पण खूप जास्त आधी मनातच द्वंद्व करणारा प्रश्न आहे. अशा परिस्थितीमध्ये काय केलं पाहिजे पालकांनी? माझं मूल माझ्या ऍब्सेन्स मध्ये आनंदी असलं पाहिजे, हसतं खेळतं असलं पाहिजे आणि सुरक्षित असलं पाहिजे, हे महत्वाचं आहे. हा, आता पाळणा घरामध्ये मूल किती छान ऍडजस्टेड आहे ते मुलाच्या बॉडी लँग्वेज वरनं, मुलाशी तुमचा होणाऱ्या संवादावरनं तुम्हाला समजतं. बरोबर. काही मुलं खरंच इंट्रोवर्ट असतात, त्यांना छोट्या गटाची आवश्यकता असते, त्यांना एकदम पाळणाघरामध्ये गेल्यानंतर दबायला होतं. मग अशा वेळेस आपण आजी आजोबांच्या सपोर्ट सिस्टीमची काही काळासाठी मदत घेणं, काही काळासाठी वर्क फ्रॉम होम मिळतंय का ते बघणं. जेव्हा माझं मूल इतर मुलांबरोबर वाढत असतं तेव्हा ते ताटातलं संपलं तर मागून घेणं हे स्किल शिकतं. बरोबर. मोबाईल शिवाय खायला शिकतं, कोऑपरेशन साठी सॉरी आणि थँक्यू म्हणायला शिकतं. मग एखाद्या ऍक्टिव्हिटी सेंटरचा ओव्हरऑल डेव्हलपमेंटसाठी 2-3 तास 4 तासासाठी माझ्या मुलाला फायदा होत असेल तर ही सगळी सपोर्ट सिस्टीम थोडी 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 वापरायला काय हरकत आहे.